आषाढी वारी दरम्यान एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सासवड ते जेजुरी मार्गावर वारकऱ्यांच्या दिंडीजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक वारकरी जखमी झाले आहेत. जखमीवर तातडीने रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण वारीमध्ये शोककला पसरली आहे. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून मृत वारकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या संदेशात म्हणले आहे की विठुरायांच्या दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांवर ओढवलेली ही दुर्घटना अत्यंत वेदनादायक आहे. जखमी वारकऱ्यांवर योग्य उपचार सुरू असून संबंधित यंत्रणांना वारी दरम्यान सुरक्षेच्या उपाययोजना अधिक कडक करायच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सरकारकडून वारकऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल आणि अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या 3 महिला वारकऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तसेच जखमी वारकरी लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावोत हीच विठ्ठल चरणी प्रार्थना. या घटनेबाबत अधिकृत माहिती समोर येताच आणि तुम्हाला तात्काळ अपडेट देत राहू. अशा महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय हरी विठ्ठल.